नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की क्रियापद। याच्यापूर्वी आपण क्रियापद म्हणजे काय, क्रियापदातील धातू आणि नंतर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद अशा विविध प्रकारची माहिती आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकर्मक आणि अकर्मक असे क्रियापदाचे दोन प्रकार पडतात। याबद्दल सविस्तर माहिती याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये पूर्ण आहे। जर तुम्हाला ती अगोदरचा तो क्रियापदातला हा संपूर्ण घटक अभ्यास करा, त्याच्यानंतर क्रियापदाचे जे इतर प्रकार आहे आता तो जर ज्यांना अभ्यास केला त्यांना आज हा व्हिडिओ लक्षात येते आणि ज्या विद्यार्थ्यांनी आज आपण तो व्हिडिओ पाहिला असेल तर ही संपूर्ण माहिती त्याच्या लक्षात येते आणि काही सेकंदामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न सोडवता येतात। ते कशा प्रकारे सोडवले जातात या व्हिडिओमध्ये आपण आज संपूर्ण माहिती आहे। आणि क्रियापदातला जो काही प्रकार आहे तो नंबर 1 चा प्रकार आपण इतर क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार सकर्मक आणि अकर्मक पाहिलेले आहेत। त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे लक्षात ठेवा की द्विकर्मक क्रियापद। द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय मित्रांनो, द्वि या शब्दाचा अर्थ द्विकर्मक, हे द्विकर्मक क्रियापद। द्विकर्मक, द्वि म्हणजे काय होतात दोन, द्वि म्हणजे दोन आणि कर्म म्हणजे की ज्या वाक्यात दोन कर्म आहेत अशा वाक्याच्या क्रियापदाला, ज्या वाक्यात किती कर्म आहेत दोन, अशा वाक्याच्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणतात। आता द्विकर्मक क्रियापद म्हणजे की कर्त्याने, आता कर्म म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय हे आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, तो पहा आणि तो जर समजला तरच आपल्याला पुढील मराठी व्याकरण पूर्ण समजेल। कारण क्रियापद एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यावर प्रयोग अवलंबून आहे। वाक्याचे प्रकार, सकर्मक अकर्मक हा सर्व घटक हे आपल्याला क्रियापदावर अवलंबून आहे। हे द्विक म्हणजे की दोन होते आणि कर्म, ज्या वाक्यात दोन कर्म आहेत अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणतात। त्याची साधी सरळ व्याख्या प्रश्न लक्षात ठेवा की जसा राजूने, हे लक्षात द्या, राजूने झाडाला पाणी घातले, राजूने झाडाला पाणी घातले हे वाक्य आहे, राजूने झाडाला पाणी घातले। आताच राजूने झाडाला पाणी घातले तर घातले या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे। या वाक्याने काय होत आहे, वाक्यात या शब्दाने वाक्याचा अर्थ हा झाला क्रियापद, क्रियापदाला विधेय म्हणतात, हा झाला आपला क्रियापद आणि याला घालणारा कोण आहे, राजू या वाक्याचा आहे कर्ता म्हणजे काय, उद्देश, वाक्यपृथक्करण म्हणजे कर्त्याला काय म्हणतात, उद्देश। या जो काही वाक्याचा कर्ता आला, कोण आला, हा राजू। या राजूने केलेली क्रिया कोणावर घडत आहे, एक तर म्हणजे झाडावर घडत आहे। जर झाडाला पाणी घालत असेल तर एक क्रिया झाडावर घडत आहे आणि दुसरी क्रिया कशावर घडत आहे, पाण्यावर। एक म्हणजे की झाडावर आणि दुसरी पाण्यावर क्रिया घडत आहे। म्हणजे या दोन घटकावर कर्त्याने केलेली क्रिया जर दोन घटकावर आघात करत असेल तर त्या क्रियापदाला द्विकर्मक, आता हे जे काही क्रियापद असेल या क्रियापदाला द्विकर्मक असे म्हटले जाते। कोणतं कर्मक, द्विकर्मक, दोन कर्म। आणि इथं कर्ता ओळखायचं सांगितलं आणि झाडाला आणि पाणी दोन कर्म। ज्या वाक्यात मित्रांनो दोन कर्म आलेले आहेत, किती कर्म, दोन कर्म, अशा कर्माचे सुद्धा दोन प्रकार मिळतात आपल्याला मराठी व्याकरणामध्ये। कर्माचे दोन प्रकार पडतात कर्माचे, एक म्हणजे कोणता कर्म असतो, हा प्रत्यक्ष कर्म, एक म्हणजे हा प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा म्हणजे काय येईल, अप्रत्यक्ष कर्म। अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्माचे दोन प्रकार असतात। साधा प्रश्न विचारला जातो की खालील वाक्यातला प्रत्यक्ष कर्म ओळखा। प्रत्यक्ष कर्म की ज्याला प्रथम स्पर्श, की ज्या घटकाला प्रथम स्पर्श केला जातो त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष कर्म। किंवा प्रत्यक्ष कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजे ज्याला कोणताच विभक्ती प्रत्यय नसतो। हे विभक्त्यामध्ये वाक्य येतील, क्रियापदामध्ये आले, नंतरचा वाक्य पृथक्करणामध्ये येतील, प्रयोगामध्ये येतील, जशाच्या तसे हे वाक्य येतील। आणि हे प्रत्यक्ष म्हणजे की ज्याला विभक्ती प्रत्यय नसतो, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतो। आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे की ज्याला सला ते सलाना ते विभक्ती प्रत्यय असतात आणि याची विभक्ती अप्रत्यक्ष कर्माची नेहमी चतुर्थी असते। एक प्रत्यक्ष ओळख काय, किंवा ज्याला प्रथम, आपल्याला राजूने झाडाला पाणी घातले, आपण कशाला पाणी घालायचं, झाडाला, तर सुरुवातीला प्रथम वर्ष कशाला करायला, आपण पाण्याला, मग पाणी हे प्रत्यक्ष कर्म। हा झाला आपला कोणता कर्म, पाणी हे प्रत्यक्ष कर्म होईल आणि झाड हे कोणता होईल, मग आपला अप्रत्यक्ष कर्म राहिलेला, झाड हा अप्रत्यक्ष कर्म असतो। आणि नेहमी लक्षात ठेवा की मराठी व्याकरणामध्ये ज्या दोन कर्म आले तर दोन कर्म आल्यानंतर प्रत्यक्ष कर्माकडून अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते, हे अशाच प्रकारचं वाक्य असते। आणि ज्या वाक्यात दोनच कर्म आले असेल तर ही क्रिया 100% त्या वाक्यात घडणार म्हणजे घडणारच। कोणती, प्रत्यक्ष कर्माकडून अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते। म्हणून अप्रत्यक्ष कर्माला लागलेले सला ते सलानाते, म्हणून अप्रत्यक्ष कर्माला लागलेले सला ते सलानाते प्रत्यय हे चतुर्थी विभक्ती जी असतात। आणि प्रत्यक्ष कर्म नेहमी प्रथमा विभक्ती असतो। प्रथमा विभक्तीमध्ये सांगितलं, प्रथमा म्हणजे कोणतीच प्रत्यय नाही,
ज्या शब्दाला कोणतेच प्रत्यय नाही म्हणजे तो प्रत्यक्ष कर्म, आणि ज्याला सलाती सलानाती प्रत्यय आला तो म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आणि या कर्त्याने केलेली दोन घटकावर क्रिया घडत असेल तर घातले हे कोणतं होईल आपला द्विकर्मक क्रियापद. साधं सरळ सरळ द्विकर्मक हे वाक्य आपण जेव्हा तुम्ही द्विकर्मक हे उदाहरण लिहित आहे, हे पर्याय लिहित आहात तर सरळ सरळ त्या वाक्यात दोन कर्म आहे कपाचं. राजूने झाडाला पाणी घातले, ते आता समजा म्हटलं तिने भिकाऱ्याला पैसा दिला. तिने काय केलं, तिने भिकाऱ्याला पैसा दिला. आता भिकाऱ्याला काय दिला, पैसा दिला. देणारी कोण, दिला, हे क्रियापद झालं. तिने दिला, देणारी कोण, ती या वाक्याचा काय होईल आपला कर्ता. क्रियापदाला तेवीत मूळ शब्दाला नारा किंवा नारी प्रत्यय लावून कोण किंवा काय नाही का प्रश्न विचारला तर वाक्याचा कर्ता मिळतो. आणि कर्त्याने केलेली क्रिया जर दोन घटकावर आघात करत असेल, आपण सहज बोलतो ना, तिने भिकाऱ्याला पैसा दिला, गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले, मुलींनी राजाला काय दिली, पिशवी दिली. मुलींनी राजाला पिशवी दिली. तिने भिकाऱ्याला काय दिला, पैसा. गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. आता शिकवणारे कोण, गुरुजी. आता गुरुजीने केलेली जर गणित शिकवायचं असेल तर प्रथम वर्ष कशाला होईल, गणिताला, आणि नंतर विद्यार्थ्याला. गणित हे विद्यार्थ्याला दान व्हायला. जसं मुलीने राजाला काय दिली, पिशवी. देणारी कोण, मुलगी हा काय झाला, कर्ता म्हणजे काय झाला, उद्देश. आणि हा उद्देश झाला, काय झाला, उद्देश. आणि याच्यातला काय दिली, पिशवी दिली. पिशवी कोणाला दिली, राजाला. पिशवीला कोणताच प्रत्यय नाही म्हणजे पिशवी हा प्रत्यक्ष कर्म. आणि कोणाला दिली, राजाला. पिशवी हे राजाला दान व्हायली. विद्यार्थ्याला गणित काय व्हायला, दान व्हायला. म्हणजे प्रत्यक्ष कर्माकडून अप्रत्यक्ष कर्माची वृत्ती असते. जसं आपल्याला पैसा तिने भिकाऱ्याला पैसा दिला. दिणारी कोण आहे, ती आहे. ती या वाक्याचा काय भेटेल मित्रांनो, कर्ता. आता या कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडायली, तिने केलेली क्रिया एक भिकाऱ्याला घडायली, आणि दुसरं कशावर घडायली, पैसा. म्हणजे वाक्यात जो काही कर्ता असेल, क्रिया करणाऱ्याने केलेली क्रिया जर दोन घटकावर आघात करत असेल तर त्या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं संबोधल्या जाते. काय म्हटलं जाते, द्विकर्मक क्रियापद असं संबोधल्या जाते. म्हणून देणारी कोण आहे, मुलगी, तिने दिलेली क्रिया एक भिकाऱ्याला वळाली आणि एक पैशाला. ज्या वाक्यात दोन कर्म आले म्हणजे द्विकर्मक क्रियापद झाला. आता अनंत प्रश्न तुम्ही सोडू शकता. एमपीएससीला जा, यूपीएससीला, सरळ सेवा पोलीस भरती, कोणत्याही द्विकर्मक क्रियापदामध्ये सरळ ज्या वाक्यात दोन कर्म असतात तर दिला हे द्विकर्मक आहे, घातले द्विकर्मक आहे. जसं मुलीने राजाला पिशवी दिली हे द्विकर्मक क्रियापद आहे. मुलीने राजाला पिशवी दिली. गुरुजीने विद्यार्थ्यांना गणित शिकवले हे कोणते क्रियापद येईल, गुरुजींनी विद्यार्थ्याला गणित शिकवले हे कोणते येईल, द्विकर्मक क्रियापद. असे जेवढे वाक्य आले ते सरळ कोणत्या कोणत्या क्रियापदाचे असतील ते क्रियापद म्हणजे कोणतं, द्विकर्मक क्रियापद. हे झालं आपल्या वाक्यातलं काय, द्विकर्मक क्रियापद ओळखणे. नंतरच आपल्याला लक्षात आहे की हे ओळखायची गरज नाही. ज्या वाक्यात दोन कर्म आले नंतर सरळ द्विकर्मक लिहायचं. याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आता हा झाला द्विकर्मक. उभय या शब्दाचा अर्थ लक्षात द्या. उभय म्हणजे दोन होते. द्वि म्हणजे दोन. विविध म्हणजे वेगवेगळे होते. विविध. भारत हा विविधतेतून जे काही विविधतेतून एकतेकडे असणारा देश आहे. म्हणजे विविधतेतून आपली कशी आहे, एकता. भारत हा विविध प्रकारचे जाती धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. मग विविधतेकडून आपण कशाकडे आहोत, एकतेकडे. विविधतेतून एकता असणारा देश म्हणजे भारत. आणि या भारतमध्ये जसं एक बगीचा असेल फुलाच्या मध्ये एकाच रंगाचे जर अनेक फुले असतील, एकच रंगाचे फुले आहेत तर हा बगीचा शोभून दिसणार नाही. परंतु अनेक रंगाच्या फुलाचा जर हा बगीचा असेल तर हा कसा दिसेल, अतिशय सुंदर दिसेल. तसा भारत देश आहे की विविध जाती धर्म पंथ समुदाय बोलीभाषा पोटजाती अशा सर्व जाती एकत्रित राहणारा देश म्हणजे की हा भारत आहे. भारत म्हणजे एक विविध रंगाची फुलबाग म्हणजेच भारत होय. असा हा आपला एक अतिशय सुंदर देश आहे मित्रांनो हा. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की उभय म्हणजे दोन, विविध म्हणजे वेगवेगळे. जे क्रियापद आता उभय म्हणजे दोन, विविध म्हणजे काय, वेगवेगळे. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही वाक्यात वापरल्या जाते त्याला काय म्हटलं जाईल, उभयविध. द्विकर्मक म्हणजे हे द्वि म्हणजे दोन कर्म, ज्या वाक्यात दोन कर्म आहेत त्याला द्विकर्मक म्हणतात. उभय म्हणजे दोन, विविध म्हणजे वेगवेगळे. म्हणजे जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही वाक्यात वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाला उभयविध क्रियापद म्हणतात. जसं त्याने घराचे दार उघडले, त्याने घराचे काय उघडले, दार. त्याने घराचे दार उघडले हे लक्षात ठेवा. किंवा त्याच्या घराचे दार उघडले, त्याच्या घराचे दार उघडले. त्याने घराचे दार उघडले आणि त्याच्या घराचे दार उघडले. आता त्याने घराचे दार उघडले म्हणते आणि त्याच्या घराचे दार उघडले. आता उघडले हे क्रियापद पहा मित्रांनो सारखंच आहे. उघडले एकच क्रियापद आहे. म्हणजे जे वाक्य दोन्ही वाक्य हे सकर्मक नाहीत, दोन्ही वाक्य हे अकर्मक नाहीत.
तर हे उघडणारा, आता इथं त्याने घराचे दार उघडले, उघडणारा कोण येईल, कोण होईल, त्याने. पहा क्रिया कर्ता म्हणजे काय, क्रिया करणारा. आपण रोज जे मराठी भाषा बोलतो की त्याने आंबा खाल्ला, त्याने अभ्यास केला, किंवा त्याने आंबा खाल्ला, त्याने मासा पकडला, तो असा जो काय आहे क्रिया करणार, तो गावाला गेला. म्हणजे क्रिया कोण करणार आहे, तो शाळेत गेला, तो ट्युशनला गेला, तो पोलीस भरतीची तयारीला गेला, किंवा पोलीस भरती देण्याकरिता गेला. म्हणजे तो क्रिया करणारा राहतो, तो करता असतो. जो उघडणारा कोण आहे, उघडणारा कोण आहे, हे कोण आहे, त्याने उघडले म्हणते ना, त्याने घराचे दार उघडले, त्याने उघडले. क्रिया आता कर्त्याने केलेली क्रिया दारावर घडली की घरावर घडली, क्रिया कोणावर घडली, दारावर. आता जेव्हा आपण घराचे दार उघडतो तर घरावर क्रिया घडेल का, नाही, क्रिया कोणावर होईल, दारावर. म्हणजे वाक्याचा जो काही सोसणारा घटक असतो त्याला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात, कर्म. वाक्याचा जो सोसणारा आहे, क्रिया सोसणारा, आणि ज्या वाक्यात क्रिया करणारा आणि सोसणारा असे वेगळे असेल, क्रिया करणारा दुसराच असेल आणि सोसणारा दुसराच असेल, ते म्हणतात एकानं करायचं दुसऱ्यानं भरायचं, त्या प्रकारे. म्हणजे की हा क्रिया करणारा हा दुसरा आणि सोसणारा दुसरा असेल, तर आता हे उघडले क्रियापद होईल सकर्मक क्रियापद. आपण सकर्मक क्रियापद पाहिलेले आहे. आणि नंतर त्याच्या घराचे दार उघडले. आता इथं उघडणारा कोण आहे, उघडणारा काय होईल, उघडणारे काय होईल, दार. त्याच्या घराचे दार उघडले म्हणते, त्याने उघडले, त्याने घराचे दार उघडले, आणि त्याच्या घराचे दार उघडले. इथे येईल उघडणारे काय, उघडणारे काय, दार. कसे उघडले, काय उघडले ते आपल्याला सांगायची गरज नाही. उघडणारे काय, उघडणारे काय, हा दार. दार या वाक्याचा काय आहे मित्रांनो, दार हा या वाक्याचा काय आहे, कर्म, सॉरी कर्ता. दार या वाक्याचा काय होईल आपला, कर्ता. कर्ता हे क्रियापद. म्हणजे या वाक्यात काय नाही, कर्म नाही. कर्म नाही म्हणजे हे वाक्य कसं आहे, अकर्म. मग हे क्रियापद कोणतं होईल, अकर्म. त्याच्या. आणि शक्यतो लक्षात द्या की जर वाक्यात एखाद्या शब्दाला किंवा नामाला चा ची चे च्या प्रत्यय आले तर तो वाक्याचा कर्ता नसतो, तो वाक्याचा काय नसतो, कर्ता. आता क्रिया कोण केली, त्याच्या, त्याने केली का, नाही, त्याच्या घराने केली का, नाही, त्याच्याने झाली का क्रिया, नाही, घराने झाली नाही. मग क्रिया कोण केली, उघडण्याची, दारानेच केली, दार उघडले. म्हणजे हे काय होईल, अकर्मक क्रियापद, सकर्मक. उघडले हे दोन्ही क्रियापद आहे, तर याला कोणते क्रियापद म्हणतात, उभयविध. जे क्रियापद सकर्मकही वाक्यात येईल आणि अकर्मक, अशा दोन्ही प्रकारच्या वाक्यात वापरले गेले तर काय होते, आपलं काय होईल, उभयविध. उभयविध क्रियापद म्हणजे की जे सकर्मकही वाक्यात असेल आणि अकर्मकही असेल, अशा क्रियापदाला कोणतं म्हणतात, उभयविध. उभय म्हणजे दोन, विविध म्हणजे वेगवेगळे. आणि जसं की बाळाने खेळणे मोडले, बाळाने खेळणे मोडले, बाळाने खेळणे मोडले, हे बाळाचे खेळणे मोडले, बाळाचे खेळणे मोडले. वाक्य व्यवस्थित लक्ष द्या. त्याने बोट कापले, नंतर त्याचे बोट कापले. आणि हे वाक्य लक्षात आहे की उभयविध क्रियापद विचारलं तर शक्यतो 99% प्रश्नामध्ये दोन वाक्य दिले जातात. उभयविध क्रियापद दिल्यानंतर आपल्याला दोन वाक्य दिले जातात की हे क्रियापदाचा कोणता प्रकार आहे, आणि दोन वाक्य आले तर सरळ 99% हा ते क्रियापद हे उभयविध राहते. आणि उभयविध म्हणजे की जे क्रियापद सकर्मकही वाक्यात येते आणि अकर्मकही वाक्यात येते, अशा क्रियापदांना काय म्हटले जाते, उभयविध म्हणजे की जी सकर्मकही येते आणि अकर्मकही अशा दोन्ही वाक्यात येते तर त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. आणि हे दोन वाक्य पहा, हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य, दोन वाक्य पहा की आता मोडले हे सारे. आता इथे होईल मोडणारा कोण, खेळे. बाळाने खेळणे मोडले म्हणते, बाळाने खेळणे मोडले, बाळाने काय मोडले, खेळे. मोडणारा कोण आहे, बाळ. हे बाळाने वाक्याचा क्रिया करणारा कोण आहे, बाळ. आपण मराठीत बोलतोय बाळ. या वाक्याचा काय होईल, कर्ता म्हणजे काय होईल, उद्देश. या कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडायली, खेळण्यावर घडायली, बाळावर घडायली का, नाही. आता बाळाने काय केलं, खेळणे मोडले, तर क्रिया कोणावर होईल मित्रांनो, खेळणे. क्रिया सोसणारा म्हणजे वाक्याचा काय राहतो, कर्म. क्रिया करणारा आणि सोसणारा असे दोन वेगळे असेल तर त्या जे क्रिया करणारा तर ते वाक्य म्हणजे कोणतं राहते मित्रांनो, सकर्मक. आणि जे वाक्य सकर्मक असेल तर त्या क्रियापदाला कोणतं म्हणतील, सकर्मक. वाक्य विचारलं सकर्मक, क्रियापद विचारलं सकर्मक, हे क्रियापद झालं सकर्मक. आता मोडले क्रियापद हे आकर्मक वाक्यात आले का पहा. बाळाचे खेळणे मोडले, मोडणारे का होईल, खेळणे. बाळाने मोडले का, नाही. क्रिया कोण केली, खेळण्याने, म्हणजे खेळणेच मोडले, म्हणजे खेळणे या वाक्याचा कर्ता आणि मोडले. हे वाक्य कसं आहे, आकर्मक. हे सकर्मक आणि आकर्मक. म्हणजे हे क्रियापद मोडले, हे क्रियापद कोणतं होईल, उभयविध. हे कोणतं होईल, उभयविध. अशा प्रकारचे हे कोणतं होईल, आपलं उभयविध. आता पहा, त्याने बोट कापले, हे कापणारा कोण, त्याने केलेली क्रिया कोणावर घडायली, बोट या वाक्याचा कर्म आहे. मग कापणारे काय, बोट. त्याचे बोट कापले,
हे त्याने कापले का नाही त्याचे, हे नाही. काय येईल बोट हा कर्ता, म्हणजे हे वाक्य काय येईल अकर्मक, हे वाक्य कोणतं येईल सकर्मक. अशा असंख्य प्रकारचे वाक्य आता तुम्ही सोडू शकता. कशा प्रकारचे वाक्यात कर्ता कर्म क्रियापद असेल तर सकर्मक आणि कर्ता आणि क्रियापद असेल तर अकर्मक. म्हणजे सकर्मक आणि अकर्मक हे दोन्ही आपण क्रियापद ओळखलेले आहे. म्हणजे जे वाक्य जे क्रियापद सारखंच असेल आणि सकर्मक वाक्यात आला आणि अकर्मक वाक्यात आलं तर त्या क्रियापदाला उभयविध म्हणतात. उभयविध. आता दुसरं तुम्हाला कोणतेही घटक पाठ करण्याची आवश्यकता नाही, वाचण्याची आवश्यकता नाही. इथं फक्त पेपरची प्रॅक्टिस करा मित्रांनो. आता पेपर जर प्रॅक्टिस केली तर तुमचा रिझल्ट हे 100% येते. आता या मराठीमध्ये दुसरं काय येणार आहे, द्विकर्मक, दोन कर्मक, उभयविध म्हणजे की जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक आहे अशा दोन्ही वाक्यात आलं तर उभयविध होईल. याच्या व्यतिरिक्त काय विचारलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर संयुक्त क्रियापद येईल. संयुक्त या शब्दाचा अर्थ आपण अनेक प्रकारच्या पाहिलेला आहे. संयुक्त म्हटल्याबरोबर त्याच्यावर जेवढे काही प्रश्न येतात मित्रांनो ते सर्व सोडवता आले पाहिजे. नाही तर आपलं थोडंसं भावावलं की हा आकडा आपला 72च्या पुढे जाते. म्हणजे हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती पडतात, हा 72. नंतर कलम 72 आहे दयेचा अर्ज. कलम 72 अशा प्रकारचा अभ्यास करा. कलम 72 हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलेले काय प्रतिनिधी आहे. कलम 72 दयेचा अर्ज आहे. आणि कलम आपलं 72 हे हृदयाचे एका मिनिटाला 72 ठोके पडतात. तर लक्षात द्या की सरळ सरळ आता पाहताय आपण संयुक्त. संयुक्त म्हणजे आपण संयुक्त स्वर पाहिले. संयुक्त स्वर मराठी व्याकरणात किती आहे मित्रांनो 4. नंतर व्यंजन पाहिले. संयुक्त व्यंजन किती आहे मित्रांनो हे 2 आहे. संयुक्त किती आहे, संयुक्त काय पाहिलं मित्रांनो संख्या. संयुक्त संख्या किती आहेत मित्रांनो 74. अशा संयुक्त म्हणलं की संयुक्त हे संयुक्त संख्या किती आहे 74 संख्या. हे प्रकरण पाहून घ्या. व्यंजनचा व्यंजन, स्वरचं स्वर हे प्रश्न आहे. नंतर संयुक्त अधिवेशन कलम 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवतात. राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन किती नुसार बोलवतात 108 नुसार. त्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लोकसभा, हे लोकसभा सभापती असतात. लोकसभा सभापती गैरहजर असेल तर उपसभापती असतात. सभापती उपसभापती गैरहजर असेल तर राज्यसभेचे उपसभापती हे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान राहतात. राज्यसभेचे अध्यक्ष हे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान राहत नाही. असा एक जर तुम्हाला संयुक्त शब्द आठवला तर हे एवढ्या प्रकारचे. नंतरचा येईल तुमचा आपलं संयुक्त वाक्य येईल. संयुक्त क्रियापद पाहिलं संयुक्त काय येईल आपला वाक्य. संयुक्त वाक्य येईल. संयुक्त क्रियापद, संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजन, नंतर संयुक्त संख्या, संयुक्त अधिवेशन कलम 108 आणि नंतर संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला. अध्यक्ष पुरुषोत्तम स्थान कोण लोकसभा सभापती. अशा सर्व विविध प्रकारचे हे प्रश्न तुमचे काही क्षणामध्ये सुटल्या जातात. म्हणजे हे प्रश्न विचारले गेलेले आहे वारंवार. आणि संयुक्त म्हणजे की लक्षात द्या की एक राहते आपल्याला धातू साधित. आता हा धातू साधित तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली. धातू साधितावरच आहे प्लस सहायकारी क्रियापद. सहायकारी क्रियापद बरोबर तयार होते आपले हे संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे की धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापदातून तयार होणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात. कोणतं क्रियापद संयुक्त. आणि क्रिया याच्यातून एकच झाली पाहिजे. दोन जर वाक्यात इकडे लक्ष द्या दोन क्रिया झाल्या तर ते कदापिही हे नसते संयुक्त क्रियापद. या क्रियापदावरून आपल्याला लक्षात आहे की हा काळ हा प्रकरण होते. काळ म्हणजे क्रिया आता घडली का, क्रिया पूर्वी घडली का, क्रिया नंतर घडली का याचा बोध करून देणारा शब्द म्हणजे काळ. हे क्रियापदावरून सुद्धा काळ ओळखता येतात, आख्यात विकार ओळखता येतात आणि आपल्याला वाक्याचे प्रकार ओळखता येतात. आणि धातू साधित म्हणजे की क्रियापदामध्ये प्रत्ययविहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ ज्या शब्दाने पूर्ण दर्शवला असेल तर त्याला क्रियापद म्हणतात. आणि त्याला सहाय्यक अर्थ कसा दर्शवला असेल अपूर्ण तर त्याला धातू साधित म्हणतात. आणि त्याला सहाय्यक क्रियाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या शब्दाने सहाय्य केला असेल तर त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. आणि दोन्हीतून जर क्रिया एकच झाली एकच तर त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. जसं लक्षात द्या की बाळ एवढा लाडू खाऊन जा. आपण म्हणलं बाळ एवढा बाळ एवढा लाडू खाऊन आणि जा म्हणलं. बाळ एवढा लाडू खाऊन जा. नंतर म्हणलं बाळ एवढा लाडू खाऊन टाक. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. मुले आपण म्हटलं मुले मैदानावर खेळत आहे. मुले मैदानावर खेळत आहे. जे आता इथं खेळत आहे खाऊन टाक जा. आता हे धातू साधित आहे. त्याला सहाय्य करणार आहे. तर आपल्याला लक्षात आहे की ज्या वाक्यात दोन क्रिया आल्या असेल, ज्या वाक्यात किती क्रिया आल्या असेल दोन क्रिया आल्या असेल, ज्या वाक्यामध्ये दोन क्रिया आल्या असेल तर ते शक्य कदापिही संयुक्त क्रियापद नसते. म्हणजे दोन क्रियामध्ये इथं पहा बाळ एवढा लाडू खाऊन एक झाली धातू साधित आहे. हे जा एक मुख्य क्रिया, एक खाण्याची व्हायली दुसरी जाण्याची, अशा दोन क्रिया झाल्या. ज्या वाक्यामध्ये दोन क्रिया झाल्या तर तो कदापिही संयुक्त क्रियापद नसते. संयुक्त क्रियापद कधी असते मग एक राहील तुम्हाला धातू साधित आणि सहाय्य करणारा आणि क्रिया एकच. लक्षात द्या क्रिया एकच.
तर अशा वाक्याचा काळ सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता येईल. काळ, काळ म्हणजे क्रिया आता घडली का, क्रिया नंतर घडली का, क्रिया पूर्वी घडली का, याचा बोध करून देणारा शब्द काळ. म्हणजे जसं की आपला एक येईल आपला वर्तमान, हे वर्तमान, नंतरचा येईल आपला भूत म्हणजे भूतकाळ, नंतर येईल आपलं भविष्य. भूतकाळातल्या आठवणी काढू नका आणि भूतकाळामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार आणू नका. नंतर भविष्य, वर्तमान काळात चांगला हे वेळेचा सदुपयोग करा म्हणजे भविष्य हा तुमचाच राहील. येणाऱ्या काळात भरपूर जागा आहेत, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि बाकीच्या सर्व विसरून जा जगाला आणि स्वतःला आपल्याला काय बनायचं हा ठरवा. हे काय म्हणला, तो काय म्हणला, याच्याकडे जाणे, ह्या सर्व प्रकार आता मित्रांनो बंद करा. काही काळ तरी स्वतःसाठी अभ्यासासाठी वेळ द्या आणि हे मोबाईलचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग घेताय. सदैव हे व्हिडिओ वारंवार पहा. तुम्हाला जे समजलं नाही ते विचारत जा, कमेंट्स करत जा आणि तुम्ही कॉल करून जरी प्रश्न विचारले तरी चालतात. तर लक्षात द्या की हे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याचे चार प्रकार पडतात. साधा, अपूर्ण, हे पूर्ण आणि रीती. साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. आता हे काळ इथे कशाला आणले आपण मधात? हे काळ याच्यासाठी आणले की या क्रियापदावरून आपल्याला काळ ओळखता येतं. जे क्रियापद संयुक्त क्रियापद असेल मित्रांनो, संयुक्त क्रियापद जर असेल तर त्या क्रियापदाचा काळ हे अपूर्ण, पूर्ण, रीती असते. अपूर्ण, पूर्ण, रीती असते. कोणतेही मराठी व्याकरणामध्ये कोणतेही वाक्य घ्या, ज्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आलेले असेल तर अशा वाक्याचा काळ मित्रांनो हे अपूर्ण, पूर्ण, अपूर्ण, पूर्ण आणि रीती या तीनपैकी एक असते. तर हे कधीच साधा काळ नसतो. म्हणजे संयुक्त क्रियापद हे साधं कधी नसते, हे साधा नसते म्हणजे साधा काळामध्ये येत नाही. हे कोणत्या तरी अपूर्ण, पूर्ण, रीती काळात येते. कोणतं क्रियापद? संयुक्त. आणि ज्या वाक्यात दोन क्रियावाचक शब्द आले तर ती क्रियापद कधी संयुक्त नसते आणि त्या वाक्याचा काळ कधीच हे अपूर्ण, पूर्ण नसतो. त्या वाक्याचा काळ हा साधाच असतो. वाक्य लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये दोन क्रियावाचक शब्द आले म्हणजे ज्या वाक्यात दोन क्रिया घडल्या, बाळ एवढा लाडू खाऊन, हे खाण्याची एक घेतली आणि जाण्याची, अशा दोन क्रिया झाल्या म्हणजे या वाक्याचा 100% काळ हा साधा असेल. कोणता तरी साधा, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. हे तुम्हाला काळामध्ये सांगितलं आहे की कोणता? बाळ एवढा लाडू खाऊन जा, हा साधा 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 काळ म्हणजे त्याचा कधीच हा अपूर्ण, पूर्ण, रीती काळ होत नाही. आणि जर वाक्यात दोन क्रिया झाल्या, जसं बाळ एवढा लाडू खाऊन हे धातू साधित आहे आणि खातो हे क्रियापद, खाऊन हे धातू साधित, जा हे मुख्य क्रियावाचक शब्द. ज्या वाक्यात दोन क्रिया झाल्या त्या वाक्याचा कदापि काळ हे त्या वाक्याचा काळ हा साधा काळ असतो. अपूर्ण, पूर्ण, रीती होत नाही. साधा काळ म्हणला की दोन क्रियावाचक शब्द येतात. आणि ज्यावेळेस लक्षात आहे की धातू साधित प्लस सहाय्यकारी आहे. आता टाक, बाळ एवढा लाडू खाऊन टाक म्हणजे खा आणि टाक असं नाही. खाऊन टाक म्हणजे संपून घे. खाऊन टाक म्हणजे काय कर? हे संपून घे. बाळ एवढा लाडू खाऊन टाक म्हणजे काय कर? संपून घे. ज्यावेळेस आपण लक्षात आहे की खाऊन टाक, आपण ज्यावेळेस लहान होतो आपली आई शेजारच्या इथं सोडून जाते किंवा एखाद्या वेळेस बाहेर गावी गेली तर त्यावेळेस त्या शेजारची काकू म्हणते बाळ एवढं खाऊन टाक. बाळ एवढं खाऊन टाक म्हणजे संपून घे. अशा प्रकारचं आपण वाक्य तुम्ही कधी ऐकलं असेल. हे खाणारा कोण आहे? बाळाने केले, बाळ आहे खाणारा. तर हे येईल धातू साधित आणि त्याला सहाय्य करणारा. आणि क्रिया किती वाली वाक्यात? एकच, खाण्याची. धातू साधित. हे टाक हे सहाय्यकारी आणि हे धातू साधित आहे. धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियातून क्रिया जर क्रिया एकच झाली तर खाऊन टाक हे कोणतं होईल? आपलं संयुक्त क्रियापद होते. खाऊन टाक हे झालं आपलं संयुक्त क्रियापद. बाळ एवढा लाडू खाऊन टाक हे कोणतं झालं? संयुक्त क्रियापद. मुले मैदानावर खेळत आहेत. मुले मैदानावर खेळत आहे. खेळतो, मुले मैदानावर खेळतात म्हणलं तर पूर्ण काळ म्हणजे पूर्ण झाला वाक्याचा अर्थ. खेळत हे खेळ धातू आहे. खेळत हे काय झालं? धातू साधित. हे धातू साधित आणि याला सहाय्यकारी आहे आलं. खेळत आहे म्हणजे हे कोणतं होईल आपलं? की संयुक्त क्रियापद. मुले मैदानावर खेळत आहे, जसं तो म्हणतो तो अभ्यास करत आहे. तो अभ्यास करतो म्हणलं तर करतो हे पूर्ण झालं. करतो हे करत आहे. तो अभ्यास करत आहे. तो आंबा खात आहे. तो गावाला जात आहे म्हणजे की तो गावाला जात आहे. तो आंबा खात आहे. मुले मैदानावर खेळत आहे. बाळ एवढा लाडू खाऊन टाक हे खाऊन टाक. अशा प्रकारचे जे वाक्य येतात धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापदातून क्रिया जर एकच घडत असेल तर त्या क्रियापदाला संयुक्त म्हणतात. आणि संयुक्त क्रियापदाचा काळ नेहमी अपूर्ण, पूर्ण, रीती येते. संयुक्त क्रियापद हे साध्या काळामध्ये कधीही येत नसते. असे हे तुमचे तीन. आता तुम्हाला न काही करता फक्त याच्यावर घरी जे आता हे व्हिडिओ संपल्यानंतर फक्त प्रश्न सोडवा, प्रॅक्टिस करा. हे वाचायची गरज नाही. द्विकर्मक, दोन कर्म, उभयविध, सकर्मक, अपवार्मक, संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद असेल आणि क्रिया एकच घडली तर ते क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद असेल. मित्रांनो, या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल
तरच तुम्ही दुसऱ्याला शेअर करा. आता उद्याच्या शनिवारी तुम्हाला पेपर भेटेल, त्या पेपरची चांगली प्रॅक्टिस करा, आन्सर की भेटेल तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे की स्पष्टीकरण सुद्धा मिळतात. आणि मराठीचा अभ्यास हे रिवाइज करत जा. आपले एक चार्ट आहे मराठी हे सर्व विषयाचे. जर मराठी घेतलं तर हे तुम्हाला सर्व वर्णमाला पूर्ण, रोज नामाचा, क्रियाविशेषण, हे जसं आपलं काय हे क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, प्रयोग, हे सर्व विराम चिन्हे हे रोज एक वेळेस रिवाइज करायचं उठल्याबरोबर. नंतरचं जसं हा पंचवार्षिक योजना सर्व विषय रोज पाहायचा. जसं तुम्ही आरशात पाहिलं तर उठल्याबरोबर तुम्ही जर हे चार्ट वाचले, नकाशे वाचले, नकाशा वाचन करत जा. एकत्रित गणित हे आपलं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे सुद्धा आपण लवकरच आता स्पष्टीकरणाचे व्हिडिओ अपलोड करणार आहे संपूर्ण पुस्तकाचे. आणि हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी असे आहे की व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. 50% असे विद्यार्थी आहेत आपले की जे संपूर्ण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे वेळातून वेळ काढून आपण जर व्हिडिओ बनवत असतो आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं, शेअर केलं आणि त्यामुळे काय होते की आम्हाला एक नवीन व्हिडिओ अपलोड करण्यास प्रोत्साहन मिळते. आपण वेळातला वेळ दिवसभर क्लास घेऊन संध्याकाळी आपण त्याकरिता वेळ काढत असतो की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा कुठे ना कुठे त्यांचा फायदा झाला पाहिजे, कुठे ना कुठे ते शासकीय सेवेत कुठे ना कुठे रुजू झाले पाहिजे. हा या मागला मुख्य हेतू उद्देश आहे. मित्रांनो, भरती आलेली आहे आणि आता तयारीला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र.